की डीमार्ट वाले इकडे मीडियाला इंटरफेअर करू देत नाहीयेत, इकडे लोकांचे इंटरव्ह्यू घेऊ देत नाहीयेत. म्हणजे डीमार्ट मध्ये काहीतरी झोलझपाट आहे आणि याच कारणामुळे हे लोक आम्हाला इकडे व्हिडिओ शूटिंग करून देत नाहीयेत. नमस्कार, आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. आज आपण गोरेगाव पश्चिम येथे डीमार्ट सेंटर मध्ये आलो आहोत आणि इकडे आपले मॅनेजर आहेत डीमार्टचे. ते आपल्याला बोलतात की इकडे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाहीये. तर इकडे डीमार्ट मध्ये काय चुकीच्या गोष्टी होत आहेत का हे जाणून घ्यायचं आहे आपण. तर इकडे समोर आपले डीमार्टचे मॅनेजर आहेत, आपण विचारून घेऊ. सर, सांगू शकता तुम्ही काय अलाउड नाही? हो सर, तुम्ही पाहू शकता हे बोलता की अलाउड नाहीये आणि इकडे डायरेक्ट ते लोक मीडियाच्या समोर येत नाहीयेत आणि तसेच निघून जातात. तर आता इकडे एक मॅडम पण आहेत, आपण जाणून घ्यावा ग्राहकांचं काय. मॅडम, हे जे महाग झाली या संदर्भात आम्ही बातमी काढायला आलतो, तर डीमार्ट वाले बोलतात इकडे अलाउड नाही, असं काय तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांनी करायला पाहिजे की हो. नाही का चुकीचं काम करतात वाटतं तुम्हाला? तेच वाटतंय मला. अरे आतमध्ये परमिशन देत वाटते मला, पण असं वाटतं की ते चुकीचं काम करत असणार, गिऱ्हाईकाला नसून असणार मग. हो, साहजिकच आहे. यांनी म्हणजे इंटरव्ह्यू किंवा ग्राहकांच्या बद्दल म्हणजे ते द्यायला पाहिजे ना. द्यायला पाहिजे. जिकडे पब्लिक येते तिकडे म्हणजे पब्लिक सेक्रेटरी झालं. ते आता बोलले ना की माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ही, ते चुकीचं आहे ना. काय तर म्हणजे गैरकानून व्हावं लागले म्हणून तर हे लोक आतमध्ये परमिशन देत नाहीत. बरं ठीक आहे, आता ते काय डायरेक्ट निघून गेले ते. आणि मी काय बोलतो, आता जे महागाई जी झाली आहे या संदर्भात तुम्ही काय सांगतो? नाही, महागाई भरपूरच वाढलेली आहे. गरीब लोक काय खाणार? भाजीपाला पण जेव्हा आम्ही जातो आणायला तेव्हा पोलीस गाडी पण येते, सगळी इकडं तिकडे पळत असतात भाजीवाले पण. आणि राशन पाणी पण आता आम्ही बघा घरकाम करते मी, आणि एवढा मला पगार पण नाही आहे. माझी 4-5 मुलं आहेत, आमचं पालनपोषण कसं व्हायचं मुलांचं? एकटी बाई कमवणार आणि महागाई एवढी, त्यामुळे महागाई कमी व्हायलाच पाहिजे. बरं, आता साखर घेतली त्याबद्दल काय, कशी भेटली तुम्हाला? कशाबद्दल? साखर अहो, साखर 60 रुपये किलो आणि पलस आणि चण्याची डाळ 110 रुपये झाली. तर माणसानं जगायचं कसं आता? पहिले किती होते साखर? साखर पहिलं 49 होतं आणि आता किती? आता 60 रुपये झाली. आणि चण्याची डाळ कशी होती? पहिलं 69 होतं, आता झाली 100 रुपये. 100 रुपये झाली म्हणजे 30 रुपये वाढले. हो, दूध पण महाग झाले, आता सगळ्या वस्तू महाग झालेल्या आहेत. असं एक पण वस्तू नाही स्वस्त नाही. बरं, याच्यामध्ये वजनामध्ये काय घट झाली आहे का? नाही, वजनामध्ये एवढं काय मी बघितलं नाही. होऊ शकलं असं, होऊ शकेल, त्यांना पण माहिती आहे की त्या ताई पण आल्या. म्हटलं यामध्ये आतमध्ये परमिशन देत नाहीत ना, हे आतमध्ये काय करतात, महागाई झाली ना आता, साखर वगैरे सगळं हे तर बोलतं आतमध्ये आम्हाला बघायचं आहे. हा, मी व्हिडिओ काढायला आलतो आम्ही. तर इकडे डीमार्ट वाले बोलतात शूटिंग करायला अलाउड नाही. हे पब्लिक नाही आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी. तर इकडे पब्लिक येते, तर मग प्रायव्हेट प्रॉपर्टी तर मग पब्लिकला बाहेर काढावं ना त्यांनी, असं मी त्यांना बोललो. मग इकडे पब्लिक येते, ग्राहक येत आहेत, मग ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? काय वाटतं तुम्हाला? ते साहेब आले, तुम्ही म्हणजे चुकीचं काम करता हे लोक, असं तुम्हाला काय वाटतं? साहेब आले ते बघा, कोण? ते बघा साहेब आले. ठिकाणचे आहे का डीमार्ट वाले? हो सर, डीमार्ट वाले आहेत का तुम्ही? त्यांना इंटरेस्ट नाही आहे भले. म्हणजे इकडे म्हणजे दिसून येत आहे की डीमार्ट वाले इकडे मीडियाला इंटरफेअर करू देत नाहीयेत, इकडे लोकांचे इंटरव्ह्यू घेऊ देत नाहीयेत. म्हणजे डीमार्ट मध्ये काहीतरी झोलझपाट आहे आणि याच कारणामुळे हे लोक आम्हाला इकडे व्हिडिओ शूटिंग करून देत नाहीयेत. कॅमेरामॅन गुंडेश्वर सोबत मी रवींद्र मस्के, ग्राहक राजासाठी.